तर जय शिवराय मित्रांनो, मी आलो होतो आज सिंहगडावरती आणि हे जे मागचं दृश्य दिसतंय ते आहे सिंहगडावरचं। आणि ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की इथे येणारे जे बहुतांश पर्यटक आहेत, विशेष म्हणजे तरुण वर्ग, हे जे पर्यटक आहेत त्यांचं इथं येण्याचं जे उद्देश आहे ते इथे येऊन इथली संस्कृती, इथला इतिहास जपणं किंवा जाणून घेणं हा नसून तर त्यांचा उद्देश आहे इथे येऊन असली चाळी करणं, रोमॅन्स करणं, फोटोशूट करणं। केवळ याच उद्देशासाठी बहुतांश तरुण या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला भेटतात। आणि फक्त या गडावरच नाही, आज तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही गडकिल्ल्यावरती जा, हे दृश्य आपल्याला वारंवार पाहायला भेटते। तर अशा तरुणांना फक्त एकच विनंती आहे की हे जे महाराष्ट्रातले गडकिल्ले आहेत ते कोणत्याही रोमॅन्सचं किंवा असली चाळी करण्याचं ठिकाण नाही, तर हे गडकिल्ले शौर्याचं आणि वीरतेचं प्रतीक आहेत। या गडकिल्ल्यांसाठी गेल्या कित्येक पिढ्यांनी रक्त सांडले, रक्ताचं पाणी केले। त्यामुळं आपल्याला फक्त एकच विनंती आहे की इथं येऊन असले चाळे करून या गडकिल्ल्याचे पावित्र्य खराब करण्याचं काम करू नका। आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या तरुणांमध्ये बहुतांश तरुण हे महाराष्ट्रातले आहेत, मराठी आहेत। त्यामुळे त्यांनाही अशी विनंती आहे की या गडकिल्ल्यावरती असे चाळे करून किंवा असले अश्लील धंदे करून या गडकिल्ल्यांना किंवा आपल्या इतिहासाला कलंकित करण्याचं काम आपण करू नका, एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो। आणि शेवटी सर्वांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते लाईक आणि फॉलो करून नक्की कळवा। जय शिवराय।